करी ऐसी धावा धावी, करी ऐसी धावा धावी, चित्त लावी चरणापे, मग तो माझा माय बाप घेईल ताप हिरोणी. बहुतांच्या मते गोवा, बहुतांच्या मते गोवा, होवो जीवाने दावा, मग तो माझा माय बाप घेईल ताप हिरोणी. तुका म्हणे करुणा बोले, तुका म्हणे करुणा बोले, धीर विठ्ठले निघेना, मग तो माझा माय बाप घेईल ताप हिरोणी. शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाये. माया मुक्ताई, सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई, सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई. धन्य 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 निवृत्ती राया, धन्य ज्ञानदेव सोपान सखया. शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पायी, सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई. धन्य 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 निवृत्ती राया, धन्य ज्ञानदेव सोपान सखया. संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. महिं न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी, स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तद् सन्नास्त्वयि गिरः. अथावाच सर्वस्वमति परिणामावधि गृह्णन्, ममापेश स्तोत्रे हर निरपवाद परिकरः. अतुलित बलधामं हेमशैलावदेहं, धनुजवन कृशानं ज्ञानिनाम् अग्रगण्यं, सकलगुणनिधानं वानराणामधीशं, रघुपति प्रियभक्तं वातजातं नमामि. मस्तक हे पायावरिया वारकरी संतांचा, वारकरी संतांचा या वारकरी संतांचा. मस्तक हे पायावरिया वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा. हे मस्तक पायावरिया, मस्तक हे पायावरिया वारकरी प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरी भेटी. करी ऐसी धावा धावी, चित्त लावी चरणापे, मग तो माझा माय बाप
घेईल ताप हिरोणी. संप्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोब बाराय श्री महाराजांचा अत्यंत गोड अत्यंत प्रसिद्ध असलेला 4 चरणाचा मानवी जीवनाची धावाधाव यशस्वी करण्याचं गोड सूत्र सांगणारा अभंग सेवेकरता निवडलेला असून मिळालेल्या वेळेमध्ये या अभंगाचा काहीसा भाव काहीसं चिंतन तुम्हा सगळ्यांच्या साक्षीनं मुक्ताबाईंनी करून घ्यावं. आईसाहेबांनी या सेवेचा लढा पुरवावा ही प्रारंभी प्रार्थना करूया. तुम्हा सगळ्या साधकांच्या चरणी अत्यंत विनयानं वंदन करून माझ्या चिंतन सेवेला प्रारंभ करतोय. विठ्ठल विठाला विठाला विठाला. कार्यक्रम भव्यही आहे आणि कार्यक्रम दिव्यही आहे. कार्यक्रम भव्य करायला पैसा लागतो महाराज, पण कार्यक्रम दिव्य करायला मात्र आशीर्वाद लागतो. मुंबई सारख्या प्रांतात आपण गेलो तर पैशाने निर्माण झालेली बिल्डिंगची भव्यता दिसते, पण दर्जी बोरगावला आलो तर चिन्मानंद स्वामी महाराजांच्या उपासनेची मंदिरात दिव्यता दिसते. हा संप्रदाय भव्यतेकडून दिव्यतेकडे जाणारा, अज्ञानाकडून प्रकाशाकडे प्रवाहित असलेला, आपल्याला सदोदित नित्य नूतन पारमार्थिक सुखाचा आनंद देणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. पावसाळ्यात जशी गांडूळ जन्माला येतात तसे अनेक संप्रदाय एका काळात लेबल पुण्याचं विक्री लावली पापाची असे संप्रदाय जन्माला आले होते. कुठं संपले आणि कुठं इतिहासात जमा झाले कळालं सुद्धा नाही, पण हजारो वर्ष झाली या संप्रदायाचं तत्वज्ञान नेनो त्रिपुरारी सांगितले. कधी भगवान महादेवानं हे ज्ञान आणलं, आपला देव कधी भगवान विष्णू झाला आणि आपले कधी भगवान शंकर गुरु झाले. नेनो त्रिपुरारी सांगितले. ज्ञानोबाराय म्हणतात माहिती नाही बाबा याची सुरुवात कुठं आहे. जशी याची सुरुवात नाही तसा याचा शेवटही नाही. इतका आनंददायी संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. या संप्रदायाच्या भक्ती क्षेत्रातला आनंद नित्य आहे, नूतन आहे. आणि मला असं वाटतं तो आनंद ज्यांच्या कृपेमुळं तुम्हाला मला सगळ्यांना प्राप्त होतोय. स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु ब्रह्मलीन सद्गुरु तुम्हा आपल्या सगळ्यांवर ज्यांची नितांत कृपा आहे, ज्यांच्या संजीवन समाधी भूमीने हा परिसर भक्ती साधनेकडे मॅग्नेट सारखा खेचून आला, अशा स्वामी चिन्मयानंद स्वामी महाराजांच्या पवित्र प्रांगणामध्ये मी सेवेकरता उपस्थित आहे. इथल्या सगळ्या वारकऱ्यांना साधकांना मी मनापासून वंदन करतो. शताब्दी उत्सवामध्ये मी सेवा केलेली आहे. गेल्या वर्षी मला कथेकरता कीर्तनाकरता भरपूर आग्रह मंडळींनी केला, पण मला काही ते शक्य झालं नाही. यावर्षी सगळ्यांच्या अट्टहासामुळं प्रेमामुळं सेवेला येण्याचा योग येतोय. आदरणीय हरिभक्त परायण प्रकाशजी महाराज साठे महाराज आपल्याला कथेला लाभले. उपस्थित संत सज्जन मायबाप आदी करून सगळी महाराज मंडळी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहे. ज्यांचा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आग्रह होता अशी सगळीच मंडळी, आदरणीय दौलत गुरुजी, आदरणीय आमचे गुडे सर, आदरणीय कटकेजी, आदरणीय माने साहेब, भरपूर सगळी या संस्थेची यशस्वी कार्यकर्ते मंडळी, त्या सगळ्यांच्या अट्टहासातून प्रेमातून ही सेवा त्यांनी माझ्याकडे सुपूर्द केली. आणि तुम्हा सगळ्या आईवडिलांच्या साक्षीला इथं हजर झालो. मंडप, सिस्टीम, लाईट, कीर्तनाला जे लागतं ते साथीचं गाणं, वादन, या सगळ्या गोष्टी मृदंग साधनेपासून गायक वादकांपासून अत्यंत सुलभ आणि फार चांगलं वातावरण इथं कीर्तनाला आहे. तुमच्या उत्सवाकरता देवानं थोडी थोडी थंडी कमी केलेली आहे, तुम्ही पहा. नाही तर लय महाराज आठवड्याच्या अगोदर थंडी, मारणाची थंडी, तरी काही काही माणसं स्वेटर घालून आले विना थंडीतही. पण तुम्ही मोटरसायकलवर आले, बाईकवर थंडी वाजते. तुमचे स्वेटर बघून असं वाटतं तुम्ही जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात असते तर आपले किल्ले गेलते समजा हातातून. कारण आपल्याला सध्या कोणताच ऋतू मानवत नाही. पण कीर्तनाचं वातावरण जरी प्रतिकूल असलं तरी चिन्मयानंद स्वामी महाराजांचा उत्सव खूप अनुकूल आहे, खूप आनंदाचा आहे, खूप समाधानाचा आहे. तुम्हा सगळ्यांना वंदन करतो आणि चिंतन सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल करी ऐसी धावा धावी
चित्त लावी चरणापे, मग तो माझा माय बाप घेईल ताप हिरोणी. जगद्गुरु तुकोबारायांचा अत्यंत सुंदर भंग सेवेकरता निवडलेला आहे. या भंगाच्या द्वारा तुकोबाराय मानवी जीवनातली धावाधाव यशस्वी करण्याचं सूत्र सांगताय. जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती धावधाव 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 करतच राहतो. विना धावाधावीचं कोणाला यश मिळतं महाराज. जीव विसावयाची या चाडा, सेंग धावाधावी करीत असे बापुडा ज्ञानोबाराय म्हणतात. प्रत्येक जण धावाधाव करतो. देरे हरी पलंगावर या असं कोणाला भेटतं का? अरे त्या पीठावर रांगोळ्या काढणं ग्रस्ताश्रमी माणसाचं काम आहे? नाही होत. इथं कष्ट करावेच लागतात महाराज. त्या अजगराला नुसता करून ठेवतो तो अजगर. त्याच्या तोंडात आलं काही खाण्याचा पदार्थ, त्याला महाराज उघड केलेलं तोंड बंद करायचं सुद्धा कंटाळा येतो. इतका आळशी आपण तसे जगलो तर. अरे तद्धाम परम मम, काय कसलं जगणं कसलं काय. कष्ट करता करता धावाधाव करता करता माणसं किती किती लांब जातात, प्रवास करतात. तुम्ही ऊसतोड कामगार बघा, शेजारी राहणारे अनेक व्यापारी बघा, सोनं विकायला आलेले काही गुजराती मारवाडी आहे, कापड विकायला आलेले काही गुजराती बांधव आहे. तुम्ही पहा, टायर पंक्चर काढणारा केरळचा अण्णा आहे, दूध पिशवी आणणारा युपीचा भैया आहे, ट्रक चालवणारा पंजाबचा सरदार आहे, सकाळी सकाळी उठा मसाला डोस्याचा ताट आणून देणारा कर्नाटकाचा खवय्या आहे. पहा तुम्ही, महानगरपालिकेमध्ये बिहारचा कामगार कचरा उचलायलाय, टायर पंक्चर केरळचा अण्णा काढतो, सुरक्षा रक्षक ते हिमाचलचे जाट आहे. हे सगळे देव्या तुम्ही बसवा, गणपती तुम्ही बसवा, पण मलाईदार पेढा खाऊ घालणारा बिकानेरचा राजस्थानीच खवय्या आहे. हे सगळे धावाधाव करतच इथपर्यंत आलेली मंडळी. धावाधाव केल्याशिवाय कोणाला यशच मिळत नाही महाराज. जमाना ऑनलाईन झाला, पण धावाधाव कुठं थांबली? सगळं ऑनलाईन झालं, सगळंच ऑनलाईन भेटतं महाराज, काहीच राहिलं नाही. कीर्तनकार येणार घरी, महाराजांना विचारलं फोनवर, महाराज काय आवडतं स्वीट मध्ये तुम्हाला? म्हटलं मला बुंदीचे लाडू आवडता. अरे वा वा. बायकोला म्हटलं जरा बनव बुंदीचे लाडू. ती म्हणे असे सहज होता का ते? अरे आता महाराज निघाले, पोहोचतील तास दोन तासात, लाडू कसे बनतील आता? ऑनलाईन मागवा ना. तो म्हणे लाडू ऑनलाईन भेटता? अरे म्हणे आजकाल लेकरं ऑनलाईन भेटता. लेकरं मिळत नाही का? तुम्हाला जर सर्च केलं की आम्हाला बाळ पाहिजे, एखाद्या बाळाचं संगोपन करायचं, तर मिळू शकतं. लाडू भेटता ऑनलाईन? हो लाडू भेटता. अरे बापरे. त्यानं घेतला एक नंबर मित्राकडून, म्हणे हल्दीराम स्वीट मार्टचा नंबर दे. त्या नंबर घेतला, तो डायल केला, बाईनं फोन उचलला. हॅलो. शक्यतो जेवढे जेवढे ऑनलाईनचे नंबर आहे तिकडून बाईचा आवाज येतो महाराज. म्हणून काय काय माणसं नुसतं आशेनं फोनच लावत राहता, काम नाही धंदा नाही. अरे काही काम असलं तर लावते, तर काय विनाकारण झटके घेतो. हॅलो. मराठी करता एक दाबा, हिंदी के लिए दो दबाइए, फॉर इंग्लिश प्रेस द 3. त्याला मराठी पाहिजे होतं, त्याने एकचं बटन दाबलं. स्वीट खरेदी करण्याकरता एकचं बटन दाबा, नमकीन करता 2 दाबा, खट्टा मिठ्ठा करता 3 दाबा. पुन्हा याने एकचं बटन दाबलं, पुन्हा त्या बाईचा आवाज आला. लाडू खरेदी करण्याकरता 1 दाबा, पेढा खरेदी करण्याकरता 2 दाबा, मिठाई करता 3 दाबा. त्याला लाडूच पाहिजे होते, पुन्हा एकचं बटन दाबलं. तो म्हणले आता पाठवते वाटते गड्या. ती म्हणे बुंदीचे लाडू घेण्याकरता 1चं बटन दाबा, खव्याचे लाडू घेण्याकरता 2चं बटन दाबा, आणि रव्याचे लाडू घेण्याकरता 3चं बटन दाबा. काय ताप झाला म्हणे गड्या. ऑनलाईन फारच कठीण झालंय. त्यानं बुंदीचेच लाडू पाहिजे होते म्हणून 1चं बटन दाबलं. ती म्हटली 1 किलो करता 1 दाबा, 10 किलो करता 2 दाबा, 1 क्विंटल करता 3 दाबा. असा गडी संतापला. तो बहुतेक लातूर जिल्ह्यातला असला पाहिजे. त्यानं रागात 3चं बटन दाबलं, फोन कट करून दिला. लगेच 5 मिनिटांनी त्या बाईचा रिटर्न कॉल आला. ती म्हणे साहेब, आम्ही हे दुकान लावलं तेव्हापासून 1 क्विंटल लाडूची ऑर्डर देणारे तुम्ही पहिलेच आहे. सांगा हे लाडू कोण्या पत्त्यावर पाठवायचे? तो म्हणे आम्ही 3 भाऊ आहे. लहान्यासोबत बोलण्याकरता 1चं बटन दाबा,
मधल्या सोबत बोलण्याकरता 2चं बटन दाबा आणि मोठ्या सोबत बोलण्याकरता अरे काय ताप झाला. जमाना ऑनलाईन जरूर झाला, धाव थांबली नाही. उलट होते ते कष्ट वाढले. किती वाढले किती वाढले किती वाढले. अरे बैलच आहे ना, जन्माला बैल म्हणून आला, नावताची लाज वाटते. शक्य बैल म्हणून जन्माला आला, जूच खांद्यावर ठेवणार नाही, कोण त्याचा जगात सन्मान करेल. अरे भलई 5 मिनिटाकरता ठेव, 5 सेकंदाच्या रनिंग करता ठेव, पण जू खांद्यावर ठेवावंच लागेल. आणि धावाधाव संपेल कशी. महाराज म्हटले ठेवलंय पण काय कायची धाव. जू उतरल्यावरही जसं त्या बैलाला कळत नाही की कशासाठी आपण धावून राहिलो, काय मिळून राहिलो, तशी चालू आहे. महाराजांनी एक उदाहरण दिलं तेलाच्या घाणीचं. नाटामध्ये तुकोबारांचं सुंदर प्रकरण आहे, प्रमाण आहे नाट या प्रकरणातलं. महाराज म्हटले किती धावा धाव किती धावा धाव किती धावा धाव. अहो तेलाच्या घाणीला झोपलेला बैल जितका धावा धाव करतो तितकी धावा धाव चालली. काय करतो तो, त्या तेलाच्या घाणीचा तो बैल झोपलेला राहतो, त्याला फिरू नये, चक्कर येऊ नये म्हणून त्याच्या डोळ्यावर पट्टी झापडी बांधलेली असते, फिरत राहतो तो. संध्याकाळी जाऊन त्या बैलाला विचारा काव किती चालले, सांगता येईल? काय मिळवलं चालून, सांगता येईल? अहो मी नाही सांगत बोरगावकर, तुकोबाराय बोलतात. जुंतीले घाना बांधोनी डोळे, मागे जोडियार देणे गोळे, चालेलो किती ते भुके आरंभळे भुकतान, कोण सुख धरिले संसारी, कोण सुख धरिले किती तेन कडे दुखे आरंभळे भोकतान, तुकोबाराय म्हणतात. अरे चाललेल्याला विचारा किती चालला बाबा, सांगता येत नाही. तशी काय लोकांची धावा धाव धावा धाव धावा धाव चालू आहे.
अरे पण पठ्या जिथं काहीच मिळत नाही तिथं काय धावाधाव करतो, जिथं काही मिळतं तिथं प्रयत्न करायला अडचण नाही. काहीच मिळत नाही तिथं काय कष्ट करतोय. आमचे गुरुजी एक उदाहरण द्यायचे. म्हटले एका बाजारामध्ये एका कुंभार काकांनी 2 गाढवं विकायला नेले. तुम्हाला जवळचा बाजार कोणता आहे? रेणापूर. अरे तालुक्याचं गाव आहे रेणापूर. रेणापूरला बाजारात तिथं काय गाढवांचा बाजार आहे का मला माहिती नाही, पण आजच्या दिवस भरवा, थोडा वेळ भरवा. 2 गाढवं बाजाराला नेले. त्या कुंभार काकांनी सांगितलं 5-5 हजार रुपयाला गाढव विकायचंय. दोन्ही गाढवाला गिऱ्हाईक लागलं. एक विकलं धोबी बुवाला आणि एक विकलं डोंबारी बुवाला. ते धोबी बुवाच्या गाढवाला घरून कपडे पाठीवर ठेवले की नदीला आणायचं आणि दिवसभर चरत राहायचं, एवढंच काम. कपडे सुकले की घरी न्यायचं संध्याकाळी, झालं काम. पण डोंबाऱ्याच्या गाढवाला लय काम महाराज. डोंबारी म्हणजे ते इकडून 2 दोऱ्या तिकडून 2 दोऱ्या, ते बांबू त्याला मध्ये एक दोरी, त्या बांबूला ताण दिलेलं 2 दोऱ्यांच्या खाली, वरती मेन दोरी व्हीच्या आकाराचे ते 2 टोकर, आणि त्या मेन सिंगल दोरीवर एक पोरगी नाचायची. तिचा बाप ते ढोलक वाजवायचा गो 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 गो. डोंबाऱ्याचा खेळ. आता ते काय या गावची जत्रा झाली की पुन्हा आहेच, बोरगावची झाली की पुन्हा शेराची झाली की अरे बस झालं. काय जत्रा फिरता आता लय झाला ना. पण जत्रेचा महाराज लय आनंद लोकांना, कारण जत्रेमध्ये आणि यात्रेमध्ये फरक आहे. ही जत्रा नाही बोरगावची, ही चिन्मयानंद स्वामी महाराजांची यात्रा आहे, ध्यानात ठेवा. यात्रेमध्ये सनत सनातन सनंदन सनत कुमार येतात. नित्य शुद्ध बुद्ध असंग निर्विकार परमात्मा स्वरूप आत्माराम स्थितीमध्ये राहणारे महात्मे यात्रेला येतात. गौतम ऋषी सारखे महात्मे यात्रेला येतात आणि गौतमी जत्रेला येतात. असं इथे फरक आहे त्यातला. ज्यांना कळलं त्यांना मी धन्यवाद देतो. फार खोला शिरू नका त्याच्या. डोंबाऱ्याला काय हे झालं की ते झालं की ते नुसतं फिरतच राहणं. ते गाढवं 2.25 महिन्यात वाळून गेलं महाराज, बारीक झालं. 2 महिन्यानंतर 2 भावांची पुन्हा एकदा भेट झाली. ते म्हणत अरे बाबा सुटलो तेव्हा बाजारातून दोघींची तब्येत सारखी होती. लहान गाढव म्हणे दादा अरे तू होता कसा, झाला कसा? अरे जरा मजबूत बन, इतका बारीक झाला तुझा, मला काही खाऊ घालतो की नाही तुला? तो म्हणे अरे बाबा खाऊ घालतो पण जरा धावपळच जास्त आहे, काय जरा अन्न पचत नाही, झोप नाही नीट. बर बर बर. अरे मग काय इतक्या स्टोर मालकाच्या घरी थांबतो, चल माझ्यासोबत. माझा मालक लय उदार आहे, फक्त नदीला कपडे सोडले खायचंच काम. तो म्हणे आलो असतो रे, पण फिराफिरी जास्त असली, धावपळ जरी जास्त असली तरी इतक्या धावपळीत त्या घरात एक सुखाचा किरण आहे, एक आशेचा किरण आहे. कोणता? तो बाबा त्या मुलीला ज्या वेळेला दोरीवर नाचायला चढवतो त्यावेळेला तिला म्हणतो गुमू नीट नाच. गुमू नाचता नाचता पाय खालच्या दोरीकडे ध्यान ठेव. गुमू तू जर नाचता नाचता खाली पडली ना गुमू, मी तुझ्या लग्न या गाढवा सोबत लावल्याशिवाय राहणार नाही बरं गुमू, तू खाली पडू नको. हा म्हणे मी त्याचीच वाट पाहतोय, गुमू कधी खाली पडणार आहे. आता यानं किती दिवस वाट पाहिली तर गुमू खाली पडेन. अरे जन्मभर वाट पाहिली तरी गुमू खाली पडत नाही. पण एकदम मजबूत गाढव एकदम अचानक जर बारीक झालं तर समजावं हे गुमूच्या आशेने बारीक झालेलं गाढव आहे. कारण गाढव तसं बारीकच होत नाही महाराज. धाव वाढली बारीक होणार. अरे पण बारीक हो, पण धावाधाव यशोशिखराला जाईल तिथं धावाधाव कर. तिथं काहीच अपेक्षा करतोय की जिथं त्या अपेक्षा तुझी कधी पूर्णच होणार नाही. अरे बाबुळीची सारावी हाते तव जलतो दिसे आई ते. शिवाळ बाजूला केल्याशिवाय विड्या कोणाला पाणी दिसतं का? जमिनीवरचं आवरण बाजूला केल्याशिवाय कोणाला धन दिसतं का? अलीकडं जीवात्मा आहे, पलीकडं परमात्मा आहे. पहिलं थडी हे परमात्मा आणि मध्ये प्रतिबंध आहे तो अज्ञानाचा. तो निवृत्त केल्याशिवाय तुला पहिलं थडी असलेला परमात्मा दिव्य रूप, तो चेतन सनातन आनंद घन चित्सूप आनंद घन परमात्मा, नवे नवे सच्चिदानंद घन असलेला चित स्वरूप असलेला तुला प्रतीतीला यावा असं वाटत असेल तर तुझी धावाधाव तुझ्या विचारानं करू नको, ती संत विचारानं कर.
ती कधीतरी तुला फळ दिल्याशिवाय राहणार नाही. महाराज म्हटले आमचं ऐक. 20 वर्ष अगोदर चला, तुमच्या माझ्यापेक्षा लोकांकडे पैसा कमी होता, पण माणसं खरोखर धावाधावीचं सूत्र देवाजवळच पूर्ण आणून ठेवायचे. कुठेही असो महाराज, पण चिकटलेलं चित्त मात्र प्रभू चरणाजवळच होतं. लोकांचं जीवन आताच्या पेक्षा प्रभुनिष्ठच होतं. तुम्ही जरा बारीक विचार करा. शेतातून घरी आलेला माणूस 2-4 कंस घरी घेऊन यायचा ज्वारीचे आणि हनुमंताच्या मंदिरात बांधून ठेवायचा. नातू एक एक दाना पाखरू खातो. त्यावेळेला नातू त्या दाण्याकडं, त्या ज्वारीच्या कणसाकडे पाहतो. आजोबा सोबत दर्शनाला गेलेला नातू आजोबाला म्हणतो, आजोबा, ओ आजोबा आजोबा आजोबा, बघा बघा बघा, आपल्या रानातला, आपल्या शेतातला ज्वारीचा दाना पाखराच्या पोटात चालला. या महाराष्ट्रातल्या कर्तबगार शेतकऱ्यानं आपल्या नाताच्या डोक्यावरून हात फिरवून सांगावं, बाळा, आपल्या रानातला ज्वारीच्या कणसातला दाना पाखराच्या नाही रे बाळा, तो पांडुरंगाच्या पोटात चालला बघ. पाखराचा देह सुद्धा पांडुरंगाचा देह समजणारी माणसं याच प्रांतात राहत होती. रोडला किड्या मुंग्यासारखी माणसं मरायला लागली, कोण त्यांच्याकडे पाहत नाही. पण एका काळात इथं किड्याला सुद्धा देव मानणारी लोक राहत होती. तुमच्याच घरात, माझ्या घरात वर्षभर सासू सुनेचा आबोला असला तरी कमरेत वाकलेली सासू घाबरत 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 सुनेकडे यायची, म्हणायची, बाई, तुझं माझ्याशी बरं नाही, बोलत नाही, माझा तुला राग आलाय, बर अगं वर्षभराचं आपलं भांडण आहे, तिरस्कार आहे, असू दे, पण तू घराची गर्दनी आहे, मालकी नाही, कुटुंबाची प्रमुख आहे. नक्षत्र मृगाचा चालू आहे. या मृगाच्या नक्षत्रामध्ये मृगाचा किडा जर घरात निघाला तर तो शेतकऱ्याच्या दृष्टीनं शुभ शकून आहे. ज्याच्या घरात मृगाचा किडा निघाला आणि मृगाचं पूजन झालं, त्याच्या घरी धान्याचा पूर आल्याशिवाय राहत नाही, ज्वारी बाजरं गहूचा पूर आल्याशिवाय राहत नाही. तुझ्या मुलाबाळांवरची अन्नपूर्णेची कृपा कधी अपूर्ण राहत नाही. तुला माझ्याशी बोला धरायचं तर धर, पण घराची मालकीने आणा, त्यानं देव घरातला कुंकाचा करवंडा घे, हळद अक्षत कुंकू तिलक कर त्या किड्यावर आणि त्या किड्याचा आशीर्वाद घे. सुनेनं त्या किड्यावर हळद अक्षत कुंकू घालावं आणि त्या किड्याचं दर्शन घ्यावं. किड्याला सुद्धा देव मानणारी माणसं याच प्रांतात राहत होती, हे तुम्हाला मान्य करावं लागेल. धावाधाव होती खूप, पण चित्त मात्र कोणत्याही रूपात देवाजवळ चिकटलेलं होतं. किती उदाहरणं सांगू तुम्हाला आपल्या घरातली. शेतातून घरी आलेला माणूस अख्खा ओला चिंब होत आला, भिजत आला, अख्खा भिजलेला. भिजून घरी आला, नेमकेच आल्या आल्या कपडे बदलले, खुडकुडी, फार थंडी अंगात भरलेली, कपडे सुके कोरडे कपडे घातले. बायकोनं ताट तयार केलं, गरम गरम भाकरी, मालक पिठलं बनवलंय, जरा दूध आणलंय, एक भाकरी दुधात सुरान तुम्ही जेवून घ्या. अख्खा दिवस गेला, अख्खं रान आज तुम्ही तोडवलं, पण अख्खा दिवस पाण्यातच गेला. तुम्हाला जरा भाकरी खाऊन जरा बरं वाटेल, भाकरी खान लवकर पडून राहा, जरा आराम करा. त्यानं ती भाकरी दुधात सुरली, पहिला घास उचलला, तोंडात घालणार. बायकोला म्हटलं, का ग, गोठ्याकडं भाकरी पाठवली का कुत्र्याची? ती म्हणे, मालक दिवस झाला पाणी चालू आहे. पोरांना म्हटलं भाकरी घेऊन जा, एक जात नाही हो, एका काट्याने माझं ऐकलं नाही. काय मी जाऊ पाण्यात? दुपारीच त्याला जास्त भाकरी घातली होती, तुम्ही ह्या जेवून, राहू द्या आता घालते पाठ. स्वतःच्या मनगटाच्या जोरावर स्वराज्य निर्माण केलेला महाराष्ट्रातला इज्जतदार शेतकरी वाघाच्या सिंहाच्या नजरेनं मालकाकडं, त्या मालकीनकडं पाहतो म्हणतो, लाज धर जरा, लाज लाज. अरे दिवसभर रिमोट हातात घ्यायला वेळ आहे तुम्हाला? ज्याच्या कृपेनं 10 गाईचं दूध घरी सुरक्षित येतो, साले हो, त्याला भाकरी घालायची लाज वाटते? मालक तो शिवी देऊन बसला बायकोला, लाज धर जरा. अरे 10 गाईचं दूध, गाई वासरांचं रक्षण करतो, दिवसभर घरात असून 3-3 फुकता तुम्ही, कुत्र्याला भाकरी नाही. काय ताट वाढले रे हे, त्याच्या कृपेनं आलेलं घरातलं दूध मी खाऊ, माझ्या घशातून खाली उतरेल, आण भाकरी. अहो मालक जेवून घ्या, भाकरी आण. भाकरी घेतली, ताटवून मालक उठला, सुकी कोरडी भाकरी पोटातून बानेरातून हात घातली, हात बांधले, तानात तानात रागात रागात अख्खा ओला चिंब होत गोठ्यात आला. आणि त्यानं गोठ्यात येऊन ती पोटाजवळ धरलेली भाकरी बाहेर काढली, कुत्र्या पुढं फेकली. चट 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 कुत्र भाकरी खायला लागलं. पूर्ण भाकरी खाऊन
ज्या वेळेला कुत्र मालकाजवळ आलं आणि मालकाचा हात चाटायला लागलं, दर्जी बोरगावकर, ज्या दिवशी कुत्र मालकाचा हात चाटत त्या दिवशी या राज्यातल्या इज्जतदार शेतकऱ्याला असं वाटत नाही माझा हात कुत्र चाटतंय, त्याला असं वाटतंय माझा देव मला आशीर्वाद देतो, इतकं त्याच्या भाकरीचं समाधान त्याच्या अंतःकरणात होतं. अरे समोरचं कुत्र आहे, पण कुत्र्याला सुद्धा देव मानून त्याच्या मुखात घास गाऊ घालणाऱ्यांची आपली पिढी आहे. आपली धावाधाव आधीही होती, आजही आहे, पण आधीच्या धावाधावीत देव हे अंतिम टोक होतं आणि आताच्या धावाधावीत पैसा हेच अंतिम टोक आहे. त्यामुळं आताची धावाधाव आपल्याला सुख देत नाही. 2 पैसे घरामध्ये कमी असले तरी चालतील, पण धावाधावचा मार्ग देवाशी चिकटलेला असावा, ही काळजी तुम्हाला मला जरी नसली तरी तुकोबाऱ्यांना जरूर आहे. महाराज म्हटले धावाधावच करा, पण मी सांगतोय तशी करा. एका आणखी उदाहरणातून तुम्हाला पहिलं चरण म्हणायला होतो. उदाहरण छोटंसं आहे. काय झालं, जावई सासरवाडीला येणार म्हणून सासूनं 1 महिन्याचं तूप राखून ठेवलं, अख्ख्या महिन्याचं कोणालाच तूप दिलं नाही. जावई आला, लय आनंद झाला तिला. तिनं आरतीचं ताट घेतलं, आरतीचं ताट घेऊन जावाला ओवाळायला गेली. जावयाच्या कपाळावर कुंकू लावलं, कुंकवावर साखर लावली, तोंडात तांदूळ घातले. जावई आत या, जावई आत या, जावई आत या. रेणापूर तालुक्यात जावयाचं स्वागत आहे. ग्रामपंचायत आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. जावई आत आले, दुधाचा ग्लास दिला तूप घालून, लस्सी दिली तूप घालून, डाळ भात तूप घालून, बासुंदी तूप घालून, पुरणाची पोळी तूप घालून. लय तूप खाल्लं यानं. आता तूप सासऱ्याचं होतं, पण पोट त्याचा तर अंदाज यावा कळावं. इतकं तूप खाल्लं या बेअक्कल माणसानं, त्याचं पोट बिघडलं. महाराज कोणताही पदार्थ जास्त खाणं काही बरोबरच नाही. शेवटी जेवणाचा ताळमेळ आहे, सूत्र आहे. जेवणात काही काही माणसं जेवण होईपर्यंत मध्ये थोडंही पाणी पित नाही. पहा तुम्ही ते आयुर्वेदाचे नियम, भोजन मध्ये तू अमृतम भोजनंते विषमवारी. जेवणात म्हणता बो मध्ये मध्ये थोडं पाणी पिलं पाहिजे, पण जेवण झाल्या झाल्या लगेच पाणी पिऊ नये. जेवण झाल्यावर अर्धा पाऊण तासानं पाणी प्यावं. आयुर्वेद सांगतं बरं का त्याचं ते अमृतासारखं आहे, अर्धा तासाने पिलेलं. पण लगेच पिलं भोजन ते विषमवारी, ते विषासारखं आहे, पिऊ नये. मी एका माणसाला नियम सांगून पाहिला, त्यानं 1 भाकरीचा काला मोडला आमटीत, पुरी भाकरी हाणली, 1 तांब्या पाणी पिला. म्हटलं भाऊ एवढं पाणी पिणं चांगलं नाही, पाणी मध्ये मध्ये पाहिजे, जेवणाच्या शेवटी पाणी पिऊ नये. त्यानं पुन्हा 1 भाकर घेतली, पुन्हा 1 भाकर आमटीत मोडली, पुन्हा 1 भाकरीचा काला खाल्ला. तो म्हणे विशाल बा 1 भाकर खाली 1 भाकर वर, कसा घातला तांब्या अंदर. म्हटलं या तू या तांब्यात मी आयुर्वेद ठेवून देतो आता, हे कोणाला सांगायचं नाही. लय तूप खाल्लं, पोट बिघडलं. तो म्हटला मामा, सासऱ्याला काय म्हणता रे, काय म्हणता मामा, सासऱ्याला काय म्हणता मामा. सासऱ्याला मामा नाही बाळा, मामाला सासरा म्हणण्यात मजा आहे सध्या. ध्यान ठेवा, उग कोणाची 2चे 4 व्हावे केला इशारा जाता जाता. ध्यान ठेवा थोडस, चांगली सल्ला सांगून गाव सोडावं महाराज, कोणाचंही चांगलं व्हावं. तो म्हटला मामा माझं पोट लय बिघडलं. असं हो, डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टर साहेब आमची जावई, त्यांचं जरा पोट बिघडलं, काही काळजी करू नका, 2 गोळ्या देतो तुम्हाला, संध्याकाळपर्यंत पोट नीट. असं हो, 1 सकाळी घ्या, 1 संध्याकाळी घ्या, फक्त गोळी घेताना जरा तुपात घ्या. तो म्हणणार डॉक्टर तूपच खाऊन बिघडलं राहून काय तुपात गोळी घ्या. अरे तूप खाऊन जरी पोट बिघडलेलं असलं तरी किती प्रमाणात तूप खावं हे कळालं नाही म्हणून पोट बिघडलं. तुम्ही आता तूपच खा, पण तुपात मी देतोय तेवढी गोडी घालून तूप खा. तसं बसलेले तुम्ही मी सगळे तुकोबारे म्हणतात धावाधावच करा, धावाधावच करा, पण तुमच्या धावाधावीत मी सांगतोय तेवढी तुपातली गोडी घाला. करी आळशी धावा धावा धावाधावी करून म्हणा आळशी
द्या थोडा. तुकोबरे म्हणतात अशी धावा धाव करा की चित्त लावी चरणापे. त्या दावीचं सूत्र चित्त प्रभूनिष्ठ जीवन असावं. आपलं चित्त प्रभू चरणाला चिकटलेलं असावं. तरी सहजे मन कोंडले हृदयीची असेल उगले. जैसे करचरणी मोडले परिवरून संडे. हातपाय मोडलेल्या माणसाला जशी तीर्थयात्रा शक्य नसते, बाहेर प्रवास शक्य नसतो, तशी चित्त देवाच्या चरणाला चिकटलं की जगातली कोणतीही धावाधाव आपल्याला अधपतनाला नेत नाही. जोपर्यंत सीतामाई पंचवटी जवळ आहे तोपर्यंत काय देश विदेशात कौतुक आहे महाराज त्या माऊलीचं. मखमलीच्या गादीवर फिरणारे पाय, अनुकुचीदार दगडावर चालायला आले लोक म्हणायचे. अख्खी अयोध्या, अख्खा देश विदेशात सीतामाईचंच कौतुक चालू. पण आणि फळाची हवा हृदयी कामा केला रिगावा. की तयाचे आसनी दिवा ज्ञानाचा गेला. कैसे प्राप्तीचे वेळे देवांधळेपणाचे डोळे. की असते आपुले डोळे आपण झाकी. त्रैलोक्याचं सुख जवळ असून सुद्धा सीतामाईनं सोन्याचं नाही सोन्यासारखं हरिण पाहिलं. काय झालं? अरे वासुकीच्या वनी सीता शोक करी. रावणाच्या अशोक नावाच्या वाटिकेतही त्या सीतामाईला शोक करावा लागला. जेव्हा जेव्हा प्रभुनिष्ठ जीवनाचं स्थैर्य हरवतं तेव्हा तेव्हा आपल्या जवळचं सुख वाहत जातं हे ध्यानात ठेवा. पण तो तुम्ही असू देत मी असू देत, सुख काही धरलेली बांधलेली वस्तू नाहीये. ती दुपारची सावली आहे, कोणाच्या दारात सलाम ठोकेल, नमस्कार करेल, काही सांगता येतं का महाराज? पण तुला सुखी व्हायचं असेल तर तुकोबारे म्हटले अशी धावा धाव कर. चित्त लावी चरणापे ऐसी करी. काय करी? करी ऐसी धावा धावी. तुझी धावा धाव तुला यशापर्यंत घेऊन जाईल बाबा. मग तुला कोणताही त्रास उभ्या आयुष्यात भोगायला लागणार नाही. फक्त आम्ही सांगतोय तेवढं तू कर. ज्या ज्या मंडळींनी भगवंताच्या विचारात, संत विचारात भगवंताच्या दिशेनं धावाधाव केली त्यांना प्रसादच मिळाला महाराज. मोठी मोठी महात्म्या. तो विराट कोहली नाव कोणाला माहिती नाही देशात. जगप्रसिद्ध नाव आहे विराट कोहलीचं, जगप्रसिद्ध. पण तो विराट कोहली नावाचा प्लेयर केवळ त्याच्या हातातली बॅट बघून त्याच्याकरता टाळ्या वाजवू नका, त्याचा पुरस्कार करू नका. प्रसिद्ध आहे. काय त्याची बॉलिंग प्रसिद्ध आहे की बॅटिंग? काय प्रसिद्ध आहे पोरियो? बॅटिंग प्रसिद्ध आहे. त्याच्या बायकोचं नाव काय? अनुष्का शर्मा. माया बायकोचं नाव माहितीये का तुम्हाला? दादा आपली बायको अनुष्का बी नाही शर्मा बी नाही, आणि तिचं काय नाव माहिती असेल यांना? जगप्रसिद्ध बायको आहे महाराज त्याची, अभिनेत्री ती. विराट कोहली फेमस, अनुष्का शर्मा फेमस, प्रसिद्ध. प्रति सेकंदाला त्याचे बँक डिटेल घ्यावे लागतात. दर्जी बोरगावकर, दर्जा आहे तुमचा श्रवणाचा आहे का? प्रति सेकंद बँक डिटेल. सीए चेक करतात त्याचा अकाउंट प्रति सेकंद. महिन्याला नाही, तासाला नाही, वर्षाला नाही, सेकंद सेकंद. पण प्रति सेकंदाला बँक डिटेल घ्यावे लागणाऱ्या कोट्याधीश असलेल्या विराट कोहलीच्या जगण्याचं स्थैर्य इतकं मोठं आहे, इतकी धावाधाव यशस्वी आहे की वर्ल्ड कपची फायनल मॅच झाल्या आपल्या बायकोला घेऊन वृंदावनला जातो, प्रेमानंद महाराजांच्या चरणावर साष्टांग दंडवत घालतो, गळ्यात माळ घालतो तुळशीची. ऑन टेलिव्हिजन सांगतो मी नॉनव्हेज खात नाही, मी अंमली पदार्थाचं सेवन करत नाही. करोडपती इथं 4 एकरावाला ऐकत नाही. तो म्हणतो मला 4 एकर ऊस आहे. अबे काय करते त्या ऊसाले? ऊसात बिबटे येडे बाहेर निघ ऊसाच्या. नाही हा पट्टा आपला आहे. अबे आई असे लय पट्ट्यावाले गेले इतिहासात जमा झाले, तो काय तुझ्या पट्टा दाखवून राहिला? तुझ्या दर्जी बोरगावच्या लातूरच्या शिवारात असेल, मुंबई सारख्या प्रांतात हजारो एकर जमिनी आहे लोकांच्या की ज्याचं स्क्वेअर फूट करोडो रुपये किमतीचं आहे. पण येडे त्यांचे दोन्ही पोरं असे माना हालतात त्यांच्या. दरवाजातून गच्ची दाबून आत घालावं लागतं ते संध्याकाळी. हे विशाल महाराज खोलेचं कीर्तन आहे, 100% खरं आहे.
ऐकायची मानसिकता ठेवा. कुठे धावाधाव त्याची सक्सेस आहे ज्याचा विश्वास भगवंतावर आहे. खूप मोठे व्हा, पण देवावरचा विश्वास ढळू देऊ नका. काय आपला देव कृपाळू आहे महाराज. अरे वैऱ्याची धावाधाव पूर्ण केली, वैऱ्याची. तुम्हाला काय सांगावं आता. तुझे अवदार्य जाणो स्वतंत्र, देतान मनसी पात्रा पात्र, पै कैवल्यासे पवित्र जे वैर्याही दिदले. काय ओव्या ह्या मोक्षो दुराराध्यू किर होय, परी तो ही आराधी तुझे पाय, म्हणून धाडसी जेथ जाय पाय को जैसा. तुवा सनकादिकाचे निमाने, सायुज्य सौरसू दिदला पुतने, जे विषाची आस्तन पाने मारू आली. आगा राज सोय यागाचाई सभासदी, देखता त्रिभुवनाची मांदी, कैसा शतदा दुर्वाक्य शब्दी निस्तेजिला. ऐशिया पराधिया शिशुपाळा, आपण पेठा वदिला गोपाळा. रे शिव्या दिल्या. माय कोण बाप कोण काढली याची, हा त्रैलोक्याचा मालक. आणि तो शिशुपाळ म्हणे काय ज्ञान सांगतं रे. माय माहितीये का तुला तुझी कोण आहे, बाप माहितीये का तुझा कोण आहे. कोणी म्हणती वसुदेवाचा, कोणी म्हणती नंदाचा, ठावची नाही बापाचा. एवढं एवढं घाण जो बोलला, यानं मांडीवर घेतला हो त्याला. आपण पे ठाव तिथला गोपाळा. काय आपला देव कृपाळू आहे. ऐसा कृपावंत कोण, माझ्या विठाई वाचून, माझ्या विठाई वाचून, माझ्या विठाई वाचून. ऐसा कृपावंत कोण, माझ्या विठाई वाचून, त्याची बरोबरी कोणासोबत करता, कोणासोबत त्याचं सूत्र जुळवता. दोन पैसे काय वाढले, आपली देवाबद्दलची श्रद्धा ढळायला लागली. 5 वर्षाचं पोरग मुस्लिम समाजाचं मशिदीत टोपी घालून जायला लागलं. 12वी पास झालेलं पोरग कीर्तनात उभं दिसत नाही, या संस्थेच्या पोरांना सोडलं. भीती नाही वाटत तुम्हाला हे सगळं कोण्या दिशेला चाललंय. खूप समाज यायला लागला कीर्तनाला. भाऊ नाही, विशाल महाराज खोलींचं कीर्तन आहे, लाखो लोक कीर्तन ऐकतात, करोडो व्ह्यूज आहे. अरे काय चुलीत घालतात त्या व्ह्यूजला. तमाशाला जाणारे कीर्तनाला आले म्हणून काय सुधारलं महाराष्ट्र. काय तुम्हाला मला इथून उठता उठता थोडीशी जाणीव आपल्या बापाबद्दलचं काही प्रेम, की का आले असतील हे चिन्मयानंद बाबा इथं, का सगळा समाज या जागेवर गोळा केला असेल, काय त्या महात्म्यालाही भूमी आवडली असेल, समाधी घेतली इथं. हे तो पोरके झालो असतो आपण, कोण्या मायनं आपल्याला पदराखाली घेतलं असतं, कधी आपल्याला का असेला लावलं असतं, आपलं भलं झालं असतं. भीती वाटत नाही तुम्हाला मला. भली मोठी शोकांतिका या राज्यातली की मनुष्याला गाथा आणि ज्ञानेश्वरी हे केवळ 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 धोतर नेसलेल्याच माणसाच्या कामाचं आहे, कीर्तन करणाऱ्याच्याच कामाचं आहे, गाणाऱ्याच्याच गाथा कामाचं आहे. आपल्या त्याच्याशी काही संबंध नाही. अरे ते काय आमच्या पाकिटाची व्यवस्था व्हावी म्हणून थोडीच निर्माण झालेलं आहे. जे जगदोद्धारा करता निर्माण झालेली ग्रंथ आहे, तरी आपण पाहत नसू, त्या दिशेला जात नसू, तर मला असं वाटतं हा खूप मोठा अपराध आहे. तुमचे माझे संसार त्यांच्या कर्तबगाडीमुळेच सुखरूप आहे महाराज. अजून या महाराष्ट्राची संस्काराची जी आचारसंहिता आहे, याला कारण ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, ध्यानात ठेवा. हे ते कधीच बिघडलं असतं. 3 भावंड मुक्ताबाईला म्हणतात, मुक्ते आपल्याला आता पैठणला जायचं, कशाला? शुद्धीपत्र नाही का मिळवायचं, पंक्ती पावन नाही का करून घ्यायचं, या ब्राह्मणांनी आपल्याला स्वीकारायला नको का, त्यांच्या पंक्तीला बसवायला नको का? बरं बरं. मुक्ताबाई म्हटल्या जाऊ. रात्र निघून गेली, इंद्राणीचं स्नान झालं. सकाळी मुक्ताबाई ज्ञानोबाऱ्यांना म्हणतात, ज्ञानदादा तुम्ही 3 भाऊ जा, मला मात्र सिद्ध बेटात राहू द्या. का तू इथं काय करणार आहे? नाही मला काही पैठणला यायची इच्छा नाही, तुम्ही जा. अगं पण इथं तू करशील तरी काय माझी बहीण, मला इथं राहू द्या.
अगं पण झालं काय तुला? बोट धरलं ज्ञानोबारांचं, एक बोट निवृत्तीनाथांचं धरलं. सिद्ध बेटाच्या झोपडीच्या मुक्ताबाईने दोघही भावांना बाहेर आणलं आणि समोर एक मोगऱ्याची वेल दाखवली. ही वेल मी लावली आहे, मी जर पैठणला आली तर या वेलीला पाणी कोण घालेल? ज्ञानोबारांच्या डोळ्यात पाणी आलं. मुक्ते, काय तुझा लळा आहे या वेलीवर? वा, अगं पण आता आपल्याला जावं लागणार आहे पैठणला, तुला आम्ही एकटीला इथं ठेवू शकत नाही. विठ्ठलपंतांचे मित्र भोजलिंग काका, फार जीवाभावाचं सख्य त्यांचं. भोजलिंग काकांची समाधी ज्ञानोबारांच्या मंदिरात आहे. काका आले आणि ज्ञानोबाराय काकांना म्हणतात, काका मुक्ताई जरा हट्ट करताय, आम्ही पैठणला येत नाही, सिद्ध बेटात राहते. तिने वेल लावली, त्या वेली जीव अडकला तिचा. काय प्रेमळ अंतःकरण असेल मुक्ताबाईचं की का वेलीला मुक्ताबाईला सोडावं वाटत नाही. नाही म्हणते, तुम्ही तिची समजूत काढा जरा आणि तिला आमच्या सोबत पाठवा. पण तुम्ही तिला आश्वस्त करा की तुझी वेल वाळणार नाही, मी त्या वेलीला पाणी घाले. भोजलिंग काका जवळ आले. ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ आहे, सोपान काका आहे. मुक्ताबाई श्री ज्ञानदेवांच्या मांडीवर बसलेले आहे आणि म्हणतात, मुक्ते बघ काका काय म्हणता. भोजलिंग काका म्हटले, मुक्ताई तुम्ही पैठणला जात नाही असं कळालं. हो काका, आम्ही वेली लावली आणि तिला सोडून कसं जायचं? मग जर तिला जगवायचंच नव्हतं, वाढवायचं नव्हतं तर लावली का? मी लावली, आता तिला जगवणं माझं कर्तव्य आहे. मी नाही जाणार पैठणला. भोजलिंग काका जवळ आले. लाडकी माझी मुक्ताई म्हणून मुक्ताबाईला लेकीसारखं जवळ घेतलं आणि म्हटले, मुक्ते मी घालीन तुझ्या वेलीला पाणी, तू जा पैठणला. घालणार काका तुम्ही? हो हो, तुझी वेल वाळून देणार नाही, मी घालेन. होकार घेतला भोजलिंग काकांनी मुक्ताईचा आणि भावंड पैठणला निघून गेले. तिकडं रेडा बोलवला, सगळे विधी झाले. काय असतील, बोपदेवांनी शुद्धीपत्र दिलं. ज्ञानेशो भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हरहा सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचितकला, हे शुद्धीपत्र आलं. प्रवास होऊन सगळी मंडळी आळंदीत आले. ज्या वेळेला आळंदीत आले, खूप दिवसाने आपण सिद्धेश्वराचं दर्शन आज घेणार आहे म्हणून खूप आनंदाने तिघं भावंड सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात गेले. पण दर्जी बोरगावकर, मुक्ताबाई मात्र मंदिरात गेल्या नाही, सरळ पडत सिद्ध बेटात आल्या. आल्या तशा त्या वेलीजवळच आल्या आणि त्या वेलीला पाहिलं. मुक्ताबाईंनी त्या वेलीला मिठी घातली, रडायला लागल्या. ती वेली आता केवळ सिद्ध बेटाच्या दारापुरती मर्यादित नव्हती, तर त्या वेलीचा प्रवास आकाशाच्या दिशेने झालेला होता. ज्ञानोबाराय आले, निवृत्तीनाथ आले आणि मुक्ताबाईच्या त्या वेलीवरची माया, त्या वेलीवरचं प्रेम पाहिलं आणि मुक्ताबाईला कडकडून मिठी मारली. मुक्ते बघ बघ, तू लावलेली वेल आज आकाशाच्या दिशेनं सर झाली. केवळ सिद्ध बेटातलीच वेल नाही, तर तुमच्या माझ्या संस्काराची, तुमच्या माझ्या जीवनाच्या आचारसंहितेची आणि तुमच्या माझ्या जीवनातल्या याच्यावर सुखाची वेल होती. ती ध्यानात ठेवा. जी आकाशाकडं सर होत होती ती वेल पाहिली. ज्ञानोबारांच्या मुखातून वचन बाहेर आलं, इवले से रोप लावियले द्वारी, इवले से रोप लावियले द्वारी
इतिहास नाही, हा तुमच्या आणि माझ्या आयुष्याचा इतिहास आहे. आपण धरतोय तो वेलीपुरता मर्यादित आहे, त्याला काय कोण करणार? या दडलेलं तुमचं माझं जीवन आहे. म्हणून मला असं वाटतं खूप धावाधाव करा, पण संत विचारात करा बाबांनो. तुम्ही आपण सगळेच प्रयत्न करूया की चित्त लावी चरणापे ऐसी करी धावाधावी. अहो पण त्या धावाधावीचं फळ कोणतं? अभंगाचं दुसरं चरण. मग तो माझा माये बाप, मग तो माझा माये बाप, माझा माय बाप. धावाधाव यशस्वी कशी होईल? अरे तो आई होईल आपली, तो आपला बाप होईल. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही होता. तुका म्हणे आता नाही दुसरे वो, कोणीच दुसऱ्याची गरज पडणार नाही, तोच आपलं सर्व होईल. आपल्या सुखाची व्याख्या कळाली असेल तर तुकोबारे म्हटले अशी धावाधाव करा. आपल्याला आपल्या सुखाची व्याख्याच अजून कळाली नाही, काय धावाधाव आपली पूर्ण होईल? परवा मी माझ्या सासरवाडीला गेलो, तिकडून निघता निघता माझी सासू मला म्हणे, जावे बापू सुखी राहा तुम्ही. म्हटलं मामी मी सुखी राहावं असं जर वाटत असेल तर इले इथं ठेवा लागते. आमची सासू म्हणे नाही नाही आम्हालाही सुखी राहायचंय, घेऊन जा घेऊन जा. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद देतो. अरे आपल्याला अजून आपल्या धड सुखाची व्याख्या कळाली नाही, काय लोकांच्या सुखात पडता. तो को बरं ना मात्र ते कळालं. बरे केशिराजा कडो आले, सुखाची व्याख्या तरीच हा जीव सुख पावे माझा. तुझ्याशी संलग्न झालो की मग आम्ही सुखी होऊ, हे सूत्र ज्याला कळालं त्याची धावाधाव देवाकडे जाते. आपण जा देवादंडची झाले, जन्मोनिया मेले परी त्यांचे नाव निघे कोणी चराचे. कोणाचं नाव घेता हो समाज? देवाच्या विरोधात जाणाऱ्याचं नाव घेता येईल का? संपले, इतिहासात जमा झाले माणसं, कोण नाव घेत नाही. मी रोज सांगतो सकाळ संध्याकाळ, त्या मायकल जॅक्सनकडे बघा एकदा. 12 डॉक्टर घरी कामाला ठेवले होते त्याने. 12 किती? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? किती? 12 डॉक्टर. 150 वर्ष जगायचं होतं त्याला देवाच्या विरोधात. 12 डॉक्टर घरी कामाला ठेवले. आजार नाही तरी किडनी डोनर, आजार नाही तरी फुफ्फुस डोनर, आजार नाही तरी आईस डोनर. दिवसातून 4 वेळेला त्याचं अन्न फॉरेन्सिक लॅबमध्ये चेक केलं जायचं. सर्वश्रेष्ठ आहार जेवायचा, सर्वश्रेष्ठ जगातलं पाणी प्यायचा. देवाच्या विरोधात जाऊन 150 वर्ष जगायचं स्वप्न त्याचं 2009 मध्ये भंगलं. 2009 मध्ये त्या मायकल जॅक्सनचा अवघ्या 50व्या वर्षात खेळ खलास झाला. 50 पडलेला होता मृतदेह रोडला. 12 डॉक्टर त्याचं हृदय चेक करत होते. हे कोण्या कारणामुळे मेलं बुवा? 12 जण म्हणजे घरी 10 बैल जोड्या, पण तिफनला एकही चालत नाही. 12 जण होते पण कळत नव्हतं मरणाचं कारण. दर्जी बोरगावकर, 12 डॉक्टर तुम्ही घरी कामाला ठेवले म्हणून तुम्ही जिवंत राहत नाही. जोपर्यंत तुमच्या हृदयावर माझ्या पांडुरंगाची सत्ता आहे तोपर्यंत तुम्ही दर्जी बोरगावात आणि मी मुक्ताई नगरात जिवंत ध्यानात ठेवा.
तो आहे, त्याची सत्ता आहे तोवर. बाकी काय, फक्त वेळ पश्चातापाची येऊ नये. पुण्यात एका माणसाचं ऑपरेशन झालं, 10 लाख रुपये बिल काढलं डॉक्टरांनी. किती? 10 लाख रुपीज. 10 लाख रुपये हृदयाच्या सर्जरीचं. 10 मिनिटाच्या ऑपरेशनचं 10 लाख बिल आलं. पेशंटच्या डोळ्यात पाणी आलं. डॉक्टर म्हटले लाखभर रुपये कमी करतो, तुमच्या मुलाचं माझं चांगलंय, रडताय का तुम्ही? अजून तुम्हाला ऑपरेशन मानवलं नाही, बिल बघून रडू नका. तो म्हटला साहेब मी करोडपती माणूस आहे, 10 काय 20 लाख रुपये देऊ शकतो तुम्हाला, पण प्रश्न हा आहे, तुम्ही 10 मिनिट माझं हृदय तुमच्या हातात सांभाळायला घेतलं तर तुम्ही 10 लाख रुपये घेतले. मी 52 वर्षाचा आहे साहेब, 52 वर्ष ज्या पांडुरंगानं या पठ्ठ्याचं हृदय सांभाळलं, मी त्याच्याकरता जीवनातलं कोणतंच पाऊल घातलं नाही. या पश्चातापानं मंडपात बसलेल्या प्रत्येकाला रडायला येऊ नये, होरपळून आपल्याला मृत्यू येऊ नये, त्रास होऊ नये असं वाटत असेल तर आपलं स्थैर्य टिकवा, सगळी दुःख त्याच्या पायावर घाला आणि त्याच्या दारातलं भक्ती सुख आपल्या घरी नांदायला आणा. बस झाली धावाधावी यशस्वी, सगळी धावाधावी यशस्वी झाली. कधी होईल? महाराज म्हटले सर्व सुखे आजी येथेची वळली. आणि आमच्या परमात्म्यानं आमच्यावर कृपा केली, दया केली. त्या दयेच्या आधारानं आमचं भलं झालं. काय झालं तो? अरे आई झाला. मग तो माझा माय बाप त्रिभुवनी ज्याची सत्ता, तो कया रक्षिता तो झाला. तो बरं म्हटलं आम्हाला रक्षण करायला आलो, आम्ही दुसऱ्याचं नाही आमचं सांगतोय. तो कया रक्षिता तो झाला. काय म्हणून झाला? मग तो माझा माय बाप. तो आई होईल, तो बाप होईल. कोणाकोणाचा झाला? आता इथं पांडुरंगाचा फोटो बघा खाली ठेवलेला, तुम्हाला दिसणार नाही, पण पांडुरंगाचा जिथं जिथं फोटो आहे तिथं देवाला एकट्याला बघू नका. तिथं देव ज्यांचा ज्यांचा मायबाप झाला ते सगळे देवाजवळ बघा. वारकरी संप्रदायाचं चित्र कसं आहे? मी पुढं म्हणतो, तुम्ही मागं म्हणा. सगळ्यांनी सुंदर चित्र या संप्रदायाचं. निवृत्ती हा खांद्यावरी निवृत्त सोपानाचा हात धरी पुढे चाले ज्ञानेश्वर पुढे चाले ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मागे मुक्ताई सुंदर. म्हणा म्हणा आई म्हणा. मागे मुक्ताई सुंदर विठू माझा लेकुरवाळा. संगी गोपाळांचा मेळा. संगी गोपाळांचा मेळा. विठू माझा लेकुरवाळा. गोरा कुंभार मांडीवरी सोखा जीवा बरोबरी. बंका कळेवरी म्हणा म्हणा लाजू नका. बंका कळेवरी नामाकरांगुळी धरी. नामाकरांगुळी धरी. विठू माझा लेकुरवाळा. विठू माझा
संप्रदायाचा. हे कॅमेऱ्यात फिट करून ठेवा एवढं चित्र की आपला देव असा असा आहे, यांचा मायबाप झाला आपला होणार नाही. मग तो माझा मायबाप माय जगन्नाथ बाप जगन्नाथ माय जगन्नाथ विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई. बोला बोला म्हणा बोला पुंडली हरिनाथ श्रीमनादी चक्री माऊली ज्ञानेश्वर सद्गुरु तुकाराम सद्गुरु जोग महाराज. करी ऐसे दावा दावी चित्त लावी शरणापे मग तो माझा माय बाप घेईल ताप. हिरोनी हिरोनी हिसकावून घेईल ताप. हिरोनी म्हणजे ऐश्वर्याला हिरोनी नाही, हिरोनी काढून घेईल आपलं दुःख. ते सगळ्या यातना आध्यात्मिक आदी भौतिक आदी दैविक या सगळ्या यातना परमेश्वरानं घ्यावा. दुःखाचे साठी तेथे मिळे सुख, अनाथाची भूक दैन्य जाय. अशा प्रकारातला आपली आई होतो, अशा प्रकारातले आपला बापही होतो. फक्त तुकोबरे म्हटले एक काम करा, बहुतांच्या मते गोवा, इतरांचं ऐकू नका, हे गोव्याला नेतील तुम्हाला. हे गोतावळ्यात आणतील, त्रास होईल, यांच्या गोव्यात येऊ नका, यांच्या नादाला लागू नका. ओ जीवाने दावा मग तो माझा माय बाप घेईल ताप. हिरोणी जीव गोतावळ्यात आणतच असतात, त्यांचा स्वभाव आहे महाराज. या अनेकदा एक उदाहरण दिलंय, फक्त आठवण करून देतो तुम्हाला. आणि कीर्तन सेवा आवडतो काय आहे, संतांच्या वचनाच्या आधारावर माणसाचं भलंच होतं. आपण त्यांचं ऐकत नाही, आपल्याला असं वाटतं अरे मी ठरवेन ना माझ्या जीवनाची दिशा. तुला काय कळतं, तू गाजर पारखी पठ्ठे, तुला काय येतं. अरे आजार बरा होईपर्यंत माणसाने डॉक्टरांचंच ऐकावं. घराचं बांधकाम पूर्ण होईपर्यंत आपण मिस्त्रीचंच ऐकावं. केसचा निकाल आपल्या बाजूला लागेपर्यंत वकिलाचं ऐकावं. एकानं सायकलवर भारा ठेवला, घराच्या दिशेने निघाला, उतारावर लागला, पुढे एक बाई होती, त्या सायकलला त्यानं ब्रेक दाबून पाहिले, ती बाई मध्ये होती. त्याला लक्षात आलं की सायकलला आपल्या ब्रेक नाही, फेल झाले ब्रेक. त्यानं त्या बाईला आवाज दिला, ओ बाई, अरे ओ बाई हा बाजूला, अरे ओ बाई काय बाई हा ना बाजूला, अरे ओ बाई, अरे सायकलला ब्रेक नाही हा बाजूला, अरे ओ बाई. ते तिच्या नवऱ्याचं ऐकत नाही, याचं ऐकीन. अख्खे ब्रेक दाबून सायकलला ब्रेक लागत नाही, ती काही बाजूला झाली नाही, याच्या सायकलची तिला बसली धडक, अंगावून सायकल, पाय फ्रॅक्चर झाला. तिनं केला गुन्हा दाखल याच्यावर. तारीख पे तारीख, एक वकील बाईचा, एक वकील सायकलवाल्याचा. निकाल सोनावण्याची वेळ आली. जज साहेब म्हटले, का रे बाबा, कटघरात सायकलवाला आणि कटघरात बाई. सायकलवाल्याला विचारलं, का रे या बाईला धडक बसली, ती सायकल कोणाची? तो म्हटलं माझी. अरे मग बिना ब्रेकची सायकल रोडला आणायची का? तो म्हटलं साहेब, सायकल रोडला घेऊन निघालो तेव्हा ब्रेक होते, रस्त्याला लागलो तेव्हा ब्रेक होते, भारा सायकलवर ठेवला तेव्हा ब्रेक होते, पण मी उतारावर लागलो ब्रेक गेले बुवा. माझा नाईलाज होता. अरे पण तुझ्या नाईलाजामुळं त्या बाईचा पाय फ्रॅक्चर झाला ना, आता नुकसान भरून दिलं पाहिजे त्या बाईचं. हा खाली पाहतो. अरे मी काय म्हणतो, त्या बाईचं नुकसान भरून दिलं पाहिजे. याची मान खाली. खाली काय पाहतो, त्या बाईचं नुकसान कोण भरून दिलं? आता खालीच पाहतो. मूर्ख आहे का रे खाली पाहतो? अरे त्या बाईचं नुकसान कोण भरून देईल? त्या बाईनं गप्प बसाव ना. ती बाई म्हणे, का रे आता काय दात कीड बसली का तुला?
तेव्हा तर लय ओरडत होता, बाई बाजूला व्हा, बाई बाजूला व्हा, बाई बाजूला व्हा. जसं म्हटलं हं? बाई जरा झुलाले म्हणे. केसचा निकाल आपल्या बाजूने लागेपर्यंत आपण वकिलाचा ऐकावं, आजार बरा होईपर्यंत डॉक्टरांचा ऐक, घराचं बांधकाम पूर्ण होईपर्यंत कीर्तन होईपर्यंत तुम्ही सगळ्यांनी, लग्न होईपर्यंत आपण सगळ्यांनी आई वडिलाचं ऐकावं, पण लग्न झाल्यावर मात्र आपण सगळ्यांनी जाऊ द्या, पण जन्मभर मात्र माणसाने संतांचा ऐकावं. विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिक वरदान श्री ज्ञानदेव. इतरांचा ऐकू नका, बहुतांच्या मते गोवा वो जीवानी दावा, मग तो माझा माय बाप घेईल ताप हिरोणी. तो बरे म्हटले, तो तुमच्या मदतीला धावून येईल, इतक्या लगबगीनं धावून येईल, इतक्या तातडीनं धावून येईल की तुमच्या करून सेवेच्या आधारावर तुका माने करुणा टाळ वाजवा माऊली. तुका माने करुणा वा वा वा. दाजी बसा ना, एवढा पिंगळा ऐकून जा ना दाजी. दाजी दाजीला लई अर्जंट कॉल दिसतोय. तुका म्हणे करोना बोले धीर विठ्ठले निघेना, जसा धीर दाजीला निघेना तसा धीर विठ्ठले निघेना. अरे आपला देव एवढा कृपाळू आहे, त्याला धीर निघणार नाही तुमच्या करुण वचनाच्या आधारावर. तुका म्हणे करुणा बोले धीर विठ्ठले निघेना, मग तो माझा माय बाप घेईल ताप हिरोणी. श्रवणस्य विभेदेन फलभेदोंतर संस्थिता. प्रत्येकाच्या श्रवणाचा दर्जा वेगळा आहे, प्रत्येकाची भक्ती साधना वेगळी आहे. आपण सगळे काही पराकोटीला जाऊ सांगता येत नाही. ऐश्वर्य श्रवणात भक्ती ही उत्पन्न हा नापी वर्धते, पण विना गुणानुसंधानात भगवत पाद्य पद्मयो. देवाचं ऐश्वर्य ऐकलं की भक्ती ही उत्पन्न हा पण नापी वर्धते, वाढत नाही. पण विना गुणानुसंधानात जोपर्यंत त्याच्या जीवनाशी अनुसंधान घडत नाही, किंवा त्याच्या जीवनाशी ज्या चिन्मयानंद स्वामी महाराजांसारख्या साधूचं अनुसंधान घडलं
त्यांची सेवा आपल्याला घडत नाही तोपर्यंत भगवंत आपल्यावर कृपा करत नाही. ते अनुसंधान घडलं की मग सेवा फळाला येते. आणि मग तो माझा माय बाप घेईल ताप हिरोणी. कीर्तनाची वेळ संपलेली आहे. कीर्तनही संपलेलं आहे. तुम्हा सगळ्यांच्या चरणी मनापासून वंदन करतो. फार वेळेत कीर्तन सुरू झालं. वेळेत चाल म्हटली, वेळेत आरंभ, वेळेत चाल. इतक्या सुटेबल गोष्टी कीर्तनामध्ये असल्या पाहिजे. चालही एकदम 7 ते 8 मिनिटात चाल झाली हो. मला आश्चर्य वाटलं, पण कौतुक केलं पाहिजे महाराज तुमचं. वा, एकदम मला समाधान वाटलं. आणि कसलाही विक्षेप नाही कीर्तनात. फार आनंद आहे. गायक वादक फार उत्तम आहे. लेकरं फार प्रचंड खुश आहे. संस्थेची गुरुकुलातले विद्यार्थी आहेत, फार आनंदी. मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी बी मोठ्या संख्येनं आल्या बाबा. फार मागं माणसं बसलेले सगळे एकदम जेवून बेवण करून. चिन्मानंद बाबांचा दरबार म्हणजे एकदम समर्थाचा दरबार आहे. इथं काय कमी. जसा सद्गुरू गजानन महाराजांचा दरबार शेगावला आहे तसा हा माझ्या चिन्मयानंदांचा दरबार आहे. खूप इथं आनंद आहे. वा. आणि खरोखर दौलत गुरुजी आम्हालाही इतक्याला आमचा प्रवास करून आम्ही ज्यावेळेला येतो त्यावेळेला समाधान वाटतं. कीर्तनाचा प्रवास झाला की त्या भागात त्या गावात गेल्यानंतर त्या उत्सवात गेल्यानंतर चैतन्य दिसावं तर कीर्तनकाराला तिथे रमतं. पुढे सर आता काहीच नाही तिथं. चैतन्य फार फळ तोडून गेलेलं असतं चैतन्याचं. आणि तिथं गेल्यावर माणसं आम्हाला म्हणता कसं होऊ देता महाराज. अरे काय होऊ देता, काय त्याला काय होंगर बांधायचे पायात, होऊ द्यायचं कसं बुवा नेमकं काय. म्हणजे काही ठिकाणी फार विचित्र श्रोता पाहायला मिळतो. पण इथं चांगले श्रोते, तयारीचे श्रोते. अहो नाही तर हे लोक सतरंजीच्या दोऱ्या काढणं सोडत नाही हो. एक एक दोरा, एक एक दोरा. कोण कानात बोट घालतं, कोण नाकात बोट घालतं, कोण इकडं पाहतं, कोण तिकडं पाहत. आमच्या विदर्भाच्या भाषेत त्याला झांबला श्रोता म्हणतात. त्या श्रोत्याचं काय करता. इथं श्रोता हा दर्जातला असावा आणि दर्जातला श्रोता हा दर्जी बोरगावला आहे. खरोखर इथं दर्जी नाही, हे दर्दीच बोरगाव आहे. त्यामुळं खरोखर दर्दी असलेलं बोरगाव आज पुन्हा एकदा प्रतीतीला आलं. तुम्हा सगळ्या आईवडिलांच्या चरणी प्रणाम करतो. सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझ्या चिंतन सेवेला विराम देतो. जरा सगळ्यांना ओढ आहे तेवढं म्हणावं लागणार आहे. मला माहिती आहे काही अडचण नाही. तुम्ही म्हणायच्या अगोदरच मला माहिती आहे म्हणा. कारण ते म्हणता म्हणता पार माझा मुंगळा झाला पण पिंगळा काही नाच सोडला. मी त्या टाकडी विंचूरला कीर्तन केलं नाशिक जिल्ह्यात. अहो गाडीत बसलेलो. एक पोरगी तिच्या आईचं बोट धरून चाललेली. तिनं मला गाडीत बसलेलं पाहिलं. ती तिच्या आईला म्हणते मा गाडीत पिंगळा बसलाय बरं का. मी त्या ऐकलं पाठ थोपटून घेतली. म्हटलं लेका आपलं भलं झालं. आता आपण सगळी माईकोर उभी असलेली, मोठ्या बाजूला उभी असलेली, आपण सगळी साधू संतांची वचनं गाणारी मंडळी. आम्हाला सारखं ओझं परंपरेचं व्हायचं आणि तुमच्या सगळ्यांच्या दारात आणून सोडायचं. आमचा एवढाच उद्देश आहे. याचा काही आनंद आम्हालाही घेऊ द्या आणि याचा आनंद तुम्ही घ्या. हे ऐकलं तर तुमचंही भलं होईल आणि म्हणणाऱ्याचंही भलं होईल. नाही तर काय झुंबाराबर झुम शराबीन त्याच्याबरोबर आपली खराबी. अरे संतांचं ऐकल्याशिवाय माणसाचं भलंच होत नाही. अन्यथा परिणाम भोगा. काय परिणाम. थोडा आवाज द्या निको द्या माऊली याला. हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल. हे जरी नाही टाळ वाजवा. काय काय आवाज आला माईक माईक बरोबर. सरत्रचे वंडिबा पाळ बांधून येईल. सरत्रचे वंडिबा पाळ बांधून सरत्रचे वंडिबा पाळ बांधून येईल. सरत्रचे वंडिबा पाळ बांधून येईल. एका जनार्दन अंग काय वाजाईल. वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे. वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. लटिकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे. लटिकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे.
मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देवा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देवा पिंगळा महाद्वारी ताण घेऊ नका. कोणाकोणाचा ताण घेता इथं किती नीट वागलो तरी 40% समाज आपल्या कायमच विरोधात आहे. ताण घेता कोणाकोणाचा. आनंदी राहा, मस्तीत राहा, हॅप्पी राहा. चांगले कपडे बिपडे, सोनं नाणं, जमिनी बिमिनी, घरं बिरं एकदम ब्रँडेड. फक्त चोरी जारी, मांस मदिरा, सट्टा पत्ता, जुगाराचा दाग आयुष्याला लागू देऊ नका. ज्ञानोबा तुकोबांवर नितांत विश्वास ठेवा. चिन्मानंद स्वामीचं संस्थान आपलं संस्थान समजा. या भावनेने या प्रांगणात या. महिला मंडळी दरवाजा बंद करायचा, धनाधन नाचायचं. फक्त भांडे पाडू नका म्हणजे झालं बाबा घरात. पण गाण्याचा नाचण्याचा शेवट कशा करता असं जर तुम्हाला कोणी विचारलं तर सांगा, याचा शेवट माझ्या पांडुरंगा करताय. नाचण्याने माणसाचं मन हलकं होतं आणि गाण्याने माणसाचं मन पवित्र होतं. पण ते वारकरी परंपरेचे आचारसंहितेत असावं. श्री संत मुक्ताबाई संस्थान श्री क्षेत्र मुक्ताईनगर. मी जिथून कीर्तनाला आलो, मी जिथून प्रवास करतोय ते संत मुक्ताबाई संस्थान मुक्ताईनगर. महाराष्ट्रामध्ये 4 पीठ आहेत, 4 धाम आहेत. एक धाम आळंदी आहे, एक धाम सासवड आहे, तिसरं धाम त्र्यंबकेश्वर आहे आणि चौथं धाम श्री क्षेत्र मुक्ताईनगर आहे. ज्ञानोबारांची समाधी आळंदीला, निवृत्तीनाथांची समाधी त्र्यंबकेश्वरला, सोपान काकाची समाधी सासवडला आणि मुक्ताबाईची समाधी ही मुक्ताईनगरला. जिथं वक्ते बाबांनी आयुष्यभर सेवा केली. ज्या दत्तघाटावर मुक्ताबाईच्या मठात मुक्ताबाईच्याच सेवेत वक्ते बाबांनी आयुष्य काढलं, त्या वक्ते बाबांची फड परंपरेची अनेक वर्ष सेवा तुम्ही सगळ्यांनी पाहिली. या भागात वक्ते बाबा अनेकदा आले. त्याच परंपरेत लहानाचं मोठं होण्याचं भाग्य मिळालं. मुक्ताबाईचं मंदिर फार पुरातन आहे, शेकडो वर्ष झालेली होती. आता ते मंदिर जरा जीर्ण अवस्थेत झालेलं होतं. नव्याने सुधारित आराखडा बनून दगडी काम, मुक्ताबाईच्या मंदिराचं करोडो रुपयाचं काम आता उभं राहिलेलं आहे. येणाऱ्या काळात देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आपण मुक्ताबाईच्या मंदिराला सोन्याचा कळस विराजमान करतोय. सुवर्ण कलश. ज्ञानोबारांच्या मंदिराचा कळस सोन्याचा झाला, तसा मुक्ताबाईचा 750 वर्ष ज्या दिवशी मुक्ताबाईच्या जन्मोत्सवाला होतील त्याच्या आधी मुक्ताबाईच्या कलशारोहणाचा सोहळा होणार आहे. एक जागतिक दर्जाचा देशातला सगळ्यात मोठा उत्सव. पुरणपोळीच्या बेतात मुक्ताबाईंनी भावंडांकरता जे मांडे बनवले पुरणपोळीचे, ते पुरणपोळीचे मांडे बनवायचे. सोबत रस ठेवायचा आणि मस्त एकदम मोठा शाही सोहळा, दैदिप्यमान सोहळा. 7 दिवसाचा उत्सव असेल. पंतप्रधान देशाची उपस्थित राहतील. आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, तारीख कळता बरोबर बॅग भरा आणि थेट मुक्ताईनगर गाठा. समाज खूप असणार आहे, तुमची पाहिजे तेवढी व्यवस्था आम्ही करू शकणार नाही, पण मुक्ताबाई जशी व्यवस्था तुमची करून घेतील आणि आमच्या मनगटात जितकी ताकद आहे तितकं आम्ही तन मन धन तुमच्या सेवेकरता लावून देऊ. पण एकदा तुम्ही मुक्ताईनगरला या कलशारोहणाच्या सोहळ्याला. कळस कसा बनवायचा हो? मग या देशात इतके श्रीमंत माणसं आहे की ज्या एका माणसाला जर आम्ही सांगितलं इतक्या प्रवासादरम्यान, संस्थेच्या प्रवासादरम्यान, की तुम्ही सोन्याचा कळस बनवून द्या, तर टाटा आहेत, अंबानी आहेत, मुंबईत, जळगाव, पुणे, अनेक महानगरांमध्ये, मध्य प्रदेशमध्ये इतके करोडपती माणसे की ते एकटे सोनाख्य कळसाला देतील. पण त्या कळसावर त्या करोडपती माणसाचं नाव टाकावं लागेल
राम मंदिर एकटा माणूस बांधू शकत होता, एवढे पैशावाले लोक आहे आपल्या देशात. पण राम मंदिर अयोध्येचं एकट्याचं नाही, तुमच्या माझ्या सगळ्यांच्या पैशाचं आहे. सगळ्या निधी संकलनाचं राम मंदिर आहे. मंदिर एकट्याचं असू नये, ते सगळ्यांचं असावं. तसं कळसाच सगळ्यांचं असावं, अख्ख्या मंदिराला दिल्याचं मिळतं. म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातून निधीचं संकलन होणार आहे. त्याची बहुधा जबाबदारी माझ्यावर माझ्या श्री गुरूंनी माझ्या परंपरेने घातलेली आहे. आम्ही ज्या वेळेला त्या निधीचं संकलन चालू करू, सुवर्ण कलशा करता सारस्वतामध्ये मंगळसूत्रासारखा शोभून दिसणारा ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ ज्या मुक्ताबाईने तुमच्यासारख्या या गोर गरीब लेकरांच्या पदरात घातला, त्या मुक्ताबाई करता कपाळावरचं कुंकू सुरक्षित ठेवण्याकरता गळ्यातला एखादा मणी जरी दान करावा लागला तरी माझ्या मुक्ताबाईचं मंदिर सोन्याचं कळसाचं मंदिर ओळखलं जावं. उत्तर भारतात, तामिळनाडूत, आंध्रात मंदिर सोन्याचे. पहिल्यांदा जगात इतिहास होतोय की आपल्या संतांचा मुकुट सोन्याचा असावा. अरे ज्यांनी आपलं सोन्यासारखं जीवन घडवलं त्यांच्याकरता सोनं आपण गोळा करतोय, त्यांच्याकरता निधीचं संकलन करतोय. काही कोणाला आग्रह नाही की तुम्ही एवढंच सोनं दिलं पाहिजे, एवढीच पावती फाडली पाहिजे. जसं तुम्हाला भावलं, जसं तुम्हाला मानवलं तर द्यायचं, नाही जमलं आपलं तिथं सेवेला यायचं. आपली परिस्थिती नाही देण्याची, पण मी त्या सोहळ्यात झाडून काढू शकतो तरी या. मला काही देता येणार नाही कळसाला, पण मी मंदिराला फुलं आणू शकतो, घेऊन या. मी काही देऊ शकत नाही कळसाला, पण पारा देऊ शकतो, या. पण जे देऊ शकता, ज्यांना इमानदारीनं वाटतं की आपलं द्रव्य मुक्ताबाईला गेलं पाहिजे, माझ्यावर मुक्ताबाईचे उपकार आहे, त्यांनी जरूर द्या. तुम्ही नाही दिलं तरी तो सोहळा होणार आहे, सोन्याचा कळस होणार आहे. त्यात विशाल महाराज खोलेपासून महाराष्ट्रातल्या सगळ्या कीर्तनकारांचं, गायकवादकांचं, बालवृद्धांचं योगदान असणार आहे. पण देतानाच्या यादीत दर्जी बोरगाव हे नाव आम्हाला सुद्धा दिसलं तर आम्हालाही स्वाभिमानानं इतक्या प्रवासाचं फलित झाल्यासारखं वाटेल. निश्चित ज्या वेळेला संकलन चालू होईल त्यावेळेला आपण पुढाकारानं पुढं यावं, उदाहरण तक्करणानं, आणि त्या कळसात दान घालावं एवढी विनंती करतो. तुम्हा सगळ्या गायक वादकांच्या आई वडिलांच्या चरणी मी मनापासून वंदन करतो. बरं वाटलं असेल तर स्वीकार करा, नाही आवडलं तो माझ्या बुद्धीचा दोष आहे. बरं वाटलं घेऊन जा घरी. चुकलं असेल मला तुम्हाला जर 3 मुलं असतील तर नंबर 3चा मुलगा मला समजा. तुम्हाला जर 2च मुलं असतील तर नंबर 2चा मुलगा मला समजा. तुम्हाला एकच मुलगा असेल तर मला तो समजा. आजच्या दिवस चुकीचं सोडा, बरोबर वेचून घरी न्या. जर तुम्हाला मुलगा नसेल तर मला आता दत्तक घ्या कीर्तन झाल्यावर, पण चुकीचा संदेश घरी नेऊ नका. जे बरं आहे ते मात्र घरी घेऊन गेल्याशिवाय राहू नका. मना मोठ्या प्रेमानं मुक्ताबाई मुक्ताबाई. सब जण एक साथ एक टाळी टाळी काळ म्हणा सगळ्यांनी. मुक्ताबाई मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई जगन्माता मुक्ताबाई ब्रह्मचित कला मुक्ताबाई श्री संत मुक्ताबाई जगन्माता मुक्ताबाई श्री ज्ञानेश्वरी मुक्ताबाई माऊली माझी मुक्ताबाई 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 ज्ञानेश्वर माऊली